नमस्कार, आपल्यासोबत आहेत प्रसाद लाड सर. काल विशेष म्हणजे ज्या पद्धतीने शिवीगाळचा प्रकार झाला त्याच्यानंतर आज अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलंय. काय सांगाल सर ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल? निश्चितपणे कालचा जो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय प्रकार होता. ज्या पद्धतीमध्ये माझ्या आईला बहिणीला शिव्या दिल्या गेल्या ते निषेधार्थ होतं. राहुल गांधींच्या हिंदू विरोधी वक्तव्याचं त्यांना समर्थन करायचं होतं तर त्यांनी करायला पाहिजे होतं. परंतु ज्या पद्धतीमध्ये त्यांनी त्याचा राग माझ्यावर वैयक्तिक भारतीय जनता पार्टीचा नेता आमदार आणि प्रतोद म्हणून माझ्यावर केला ते अतिशय अशोभनीय कृत्य होतं, जे सभागृहाचा 100 वर्षाच्या इतिहासात कधी झालं नाही. विरोधी पक्ष नेत्याकडून अशा प्रकारची कधीही कुठल्या प्रकारची भाषा येणं हे अयोग्य आहे. हे आम्ही आज सभागृहाला सांगितलं. सभागृहाच्या आत बाहेर आम्ही निदर्शनं केली, सरकारकडे मागणी केली. आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी ते सरकार समोर ठेवलं आणि सरकारने त्याचं 5 दिवसाचं निलंबन केलं. त्याचं मी समर्थन करतो. अगदी बरोबर आहे. पण उद्धव ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी सांगितलं की जर वाटलं आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही, एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे या संदर्भात जर असेल तर मी माफी मागितली असती. पण सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या पद्धतीने लोकसभेच्या चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी शब्द उच्चारण केलं होतं त्याबद्दलही त्यांचं मत आहे की त्यांनी माफी नाही मागितली, मग आम्हालाच का माफी मागायला लागतं? मला वाटतं की उद्धवजींचं कदाचित सभागृहातलं ध्यान थोडं कमी आहे. त्याने अनिल परबांबरोबर बसावं, सतेज बंटी पाटलांबरोबर बसावं, शशिकांत शिंदेबरोबर बसावं. अशा प्रकारे निलंबन केल्यानंतर निलंबित झालेल्या व्यक्तीला बोलायचा अधिकार नसतो. कोणालाही या सभागृहात बोलता येत नाही. या सभागृहाची परंपरा आहे. ज्या वेळेला उद्धव ठाकरे साहेब स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हा 12 लोक निलंबित केली होती. ती ही दालनामधल्या संभाषणामुळे केली होती. हा ताजा इतिहास त्यांनी तपासून पाहावा. आणि राहिला प्रश्न सुधीर भाऊंचं जे त्यांनी नाव घेतलं त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण आज अंबादास दानवेंनी सभागृहामध्ये केलेल्या कृत्यानंतर त्यांना जर ते आठवत असेल तर एवढे दिवस उद्धवजी झोपले होते का, हा प्रश्न मी त्यांना विचारू इच्छितो. अगदी त्याच्या शेवटचा प्रश्न असा आहे की काल राहुल गांधीने ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं ते कुठलंही वक्तव्य म्हणजे हिंदुत्ववादीचं नाही, भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही असं उद्धव ठाकरे म्हटले. काय काय म्हणायचं की हा अपमान होता कालचा? काल राहुल गांधींचं वक्तव्य सर्व मीडियानी पाहिलं. त्यांनी सांगितलं भगवान शिवशंकर का त्रिशूल लेके चलने वाला हिंदू हिंसक है, हिंसक है, हिंसक है. हे कुठल्या भाजपासाठी नव्हतं आणि हे कोणासाठी नव्हतं, तर या देशातील तमाम हिंदूंसाठी होतं. हा हिंदूंचा अपमान आहे आणि तो हिंदू का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान. याच बाबतीत मी पुन्हा पुन्हा सांगतो, राहुल गांधींचा मी निषेध करतो, काँग्रेस पक्षाचा मी निषेध करतो, इंडिया आघाडीचा मी निषेध करतो आणि त्यांचं समर्थन देणाऱ्या उद्धव ठाकरेंचा देखील मी निषेध. अगदी एक छोटासा प्रश्न, काल शिवीगाळ दोन्ही साईडनं झाली असं मत आहे, मग निलंबन एकाच साईडचं का? शिवीगाळ दोन्ही साईडनी झाली असती तर त्यांनी कदाचित व्हिडिओ क्लिप आणली असती. ते खोटं बोलतात, स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करतात आणि मग छातीवर हात ठेवून एवढे जोर जोरात इथे आपटत का होते की मी केलं मी केलं मी केलं. तेव्हाच दिलगिरी व्यक्त केली असती तर हा विषय आला नसता. त्यामुळे मला वाटतं हे धंदाच खोटं आहे. निलंबनाची कारवाई झालेली आहे, त्यांना त्यांची शिक्षा मिळाली आहे. या राज्यातील माझ्या तमाम माता भगिनींना न्याय मिळालेला आहे, माझ्या मातोश्रीला न्याय मिळाला आहे. त्यामुळे जे झालं ते योग्यच होतं, त्याचं मी समर्थन करणार नाही. पण एक सभागृहाचा मान ठेवण्यासाठी जे झालं ते योग्य आहे असं मी म्हणतो. धन्यवाद. आपल्यासोबत होते प्रसाद लाड यांनी आज सांगितलं की जी कारवाई झाली ती एकतर्फी कारवाई झाली नाही, तर ती कारवाई योग्य होती आणि 5 दिवसाचं जे अंबादास दानवे यांचं निलंबन हे देखील योग्य आहे. शिवीगाळ दोन्ही साईडनं झाली नाही तर शिवीगाळ एकाच साईडनं झाली असंही त्यांचं मत आहे. त्याच्यानंतर राहुल गांधीच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं की राहुल गांधींनी कालचं वक्तव्य हे हिंदुत्वाचा अपमान केलाय. कॅमेरामॅन देवाशिष कुमार सह स्वप्नील बुधारे, देशमुख न्यूज, मुंबई.